ऍज अ क्रिएटर आपल्याकडे एक चांगला माईक असणं गरजेचं आहे. तर आज मी तुमच्यासाठी खास एक माईक आणलेला आहे जो तुम्ही इनडोर आउटडोर कुठेही यूज करू शकता. तुमचे खूप साऱ्या कमेंट्स होत्या की ताई एक असा माईक आणा की जो नॉईज कॅन्सल करू शकतो, कारण की आपण जेव्हा बोलतो आपला सराउंडिंग साऊंड एवढा येतो, आपला आवाज कमी असतो पण आपल्या आजूबाजूचा आवाज एवढा असतो ना की आपला आवाज त्याखाली दबून जातो. आणि त्यासाठी एक चांगला माईक असणं गरजेचं आहे, कारण की तुमच्या आवाजाची क्वालिटी जेवढी चांगली असेल ना तेवढा तुमचा व्हिडिओ लोक बघणं पसंत करतात. लोकांना तो व्हिडिओ तेवढा आवडतो, पण जर आवाजच नसेल त्या व्हिडिओला तर लोक नाही बघत. आणि हो, जर तुम्हाला हा माईक पाहिजे असेल तर प्रोडक्ट टॅग केलेला आहे, तुम्ही चेकआउट करू शकता. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया, पण त्यापूर्वी एक लाईक द्या, व्हिडिओला हाईप द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की तुमच्यापर्यंत मी असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणत असते. तर मी खूप दिवसांपासून ना हा जुना माईक युज करायचे, जो मी खूप दिवसांअगोदर घेतला होता, पण त्याला यूज करणंच सोडून दिलं होतं, कारण की याचा एवढा इम्पॅक्ट म्हणावा तसा येत नव्हता. हा, ठीकठाक होता, पण जेव्हा मी एसी चालू करायचे, फॅन बंद करायचे, त्यावेळेस याचा नॉर्मल असा आवाज जो आहे तो यायचा. पण मग मला असं वाटलं की आपलं जे काम आहे ते आता माईक शिवाय नाही होऊ शकत, तर मी माईक घेण्याचं ठरवलं. या माईकची लिंक देखील मी देईलच, तुम्ही हा माईक देखील चेकआउट करू शकता ज्यांना एकदमच बजेटमध्ये माईक पाहिजे असेल. पण हा या माईकने नॉईस रिडक्शन नाही होत, जे सराउंडिंग साऊंड असतं ना आपलं ते रिडक्शन नाही होत. पण छोट्या मोठ्या गोष्टींसाठी हा माईक तुम्ही युज करू शकता, फॅन बंद करून हा माईक युज करू शकता, आवाज एकदम क्लिअर येईल. तर फ्लिपकार्ट वरून मी माईक मागवलेला आहे. माईक आहे ग्रेनारोचा. याचे खूप सारे रिव्ह्यूज मी बघितले, खूप सारे व्हिडिओज बघितले, खूप साऱ्या गुगल सर्च केला, त्यानंतर खूप सारा अभ्यास करून हा माईक मागवलेला आहे. सो हा ग्रेनारो या कंपनीचा माईक आहे. हा ओपन केल्यानंतर आता जो डिलिव्हरी बॉय होता त्यानेच पॅकेजिंग जे आहे ते ओपन केलं होतं, कारण की कधी डॅमेज असू शकतं किंवा कधी काही प्रॉब्लेम असू शकतो त्यामुळे. तर या ठिकाणी मी हा 2 पीसचा माईक घेतलेला आहे. एक मी इथे लावलेला आहे, तुम्ही बघू शकता, आणि एक या ठिकाणी आहे. याचं जे ओटीजी कनेक्शन आहे ते देखील लावलेलं आहे. मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवेलच कशा प्रकारे कनेक्ट करायचं आहे आणि कशा प्रकारे याची पॅकेजिंग येते ते. सो येस, तुम्हाला अशा प्रकारे हा माईक मिळतो. यामध्ये 3 लेवलचं नॉईज कॅन्सलेशन होऊ शकतं. ते कशा प्रकारे होतं ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे पुढे. त्यानंतर इथे तुम्हाला एक केबल मिळते चार्जिंग साठीची. यामध्ये केबल आहे ज्याने तुम्ही तुमचं ओटीजी आणि हे जे आहे ते चार्ज करू शकता. ही बघा. त्याचबरोबर एक्स्ट्रा पफ मिळतो माईकला लावण्यासाठी. इथे हा एक्स्ट्रा माईकचा पफ आहे. त्यानंतर यामध्ये तुम्हाला याचा वॉरंटी कार्ड मिळतं, ग्रेनारोचं वॉरंटी कार्ड मिळतं. तुम्हाला ग्रेनारोची 1 इयरची वॉरंटी मिळते. हे वॉरंटी कार्ड आहे, वॉरंटी कार्ड जपून ठेवायचं. आणि इथे मॅन्युअल मिळते, कशा प्रकारे तुम्ही तुमचा मायक्रोफोन किंवा फोन जो आहे तो ऑपरेट करू शकता, कशा प्रकारे त्याला ऍक्टिव्ह करू शकता. पण जर तुम्हाला समजत नसेल की या मॅन्युअलने कशा प्रकारे मायक्रोफोन जो आहे तो ऍक्टिव्ह करायचा आहे, मी तुम्हाला थोड्याच वेळात डेमो दाखवणार आहे की कशा प्रकारे तुम्ही हा मायक्रोफोन ऍक्टिव्ह करू शकता ते. तर या ठिकाणी तुम्हाला मध्ये ओटीजी दिसतं आहे आणि दोन्ही बाजूला 2 मायक्रोफोन आहेत. तर हे ओटीजी मोबाईलला कसं कनेक्ट करायचं, मोबाईलचा जो स्विच असतो ना ज्या ठिकाणी आपण चार्जिंग करतो त्या ठिकाणी फक्त तुम्हाला ओटीजी लावायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मोबाईलच्या सेटिंग्समध्ये जायचं आहे आणि सेटिंग्समध्ये जाऊन ओटीजी सर्च करायचं आहे. ओटीजी सर्च केल्यानंतर ओटीजीवर जायचं आहे आणि ते ऑन करायचं आहे. हे ऑन केल्यानंतर तुमचा माईक ॲक्टिवेट होईल आणि तुम्ही रेकॉर्डिंग करू शकता. ओटीजी ऑन केल्यानंतर लाईट असे ब्लिंक होतात आणि ज्यावेळेस तुम्ही तुमचा माईक कनेक्ट करता म्हणजे ऑन करता त्यावेळेस एक लाईट चालू राहतो आणि एक लाईट बंद होतं, म्हणजे एका माईकचा लाईट चालू राहतो. याच्या पाठीमागे जे ऑन ऑफचं बटन आहे ते ऑन ऑफचं बटन तुम्हाला चालू करायचं आहे आणि पुढे जो ग्रीन लाईट लागतो त्यानंतर समजून जायचं की आपला मोबाईल जो आहे आणि आपला माईक जो आहे रेडी आहे रेकॉर्डिंग करायला. त्यानंतर तुम्हाला हा जो मायक्रोफोन आहे, तुम्हाला जर सिंगल घ्यायचा असेल ना, सिंगल देखील अवेलेबल आहे, तुम्ही सिंगल देखील घेऊ शकता. पण सिंगल जेवढ्यात पडत होता त्याच्या मनाने मला डबलचा चांगला प्रॉफिट वाटलं, त्यामुळे मी डबल घेतला. त्यानंतर तुम्हाला इथे स्विच ऑफ स्विच ऑनचं बटन दिसत आहे. तुम्हाला सिम्पली यावरनं क्लिक करायचं आहे, फक्त बाकी काहीच नाही करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल की हा ग्रीन लाईट ऑन झालेला आहे. हा ग्रीन लाईट ऑन झालेला आहे याचा अर्थ की हा माईक आता काम करतोय. ठीक आहे, आता मी तेवढ्यापुरता हा माईक जो आहे तो बंद करते आहे आणि तुम्हाला या माईकचा परफॉर्मन्स दाखवत आहे की लेवल 1 ला हा माईक कशा प्रकारे काम करतो तो. सो मी हा माईक जो आहे तो बंद केलेला आहे आणि हा जो आता मी ऑन केला होता ना
त्याचा परफॉर्मन्स तुम्हाला समजत असेलच किती सराउंडिंग साऊंड येत आहे, कसा आवाज येत आहे तो. सो हा लेवल 1चा आहे आणि माझा फॅन सुरू आहे. तुम्हाला पाठीमागे माळा ज्या आहेत त्या हलताना दिसत असतील. सो फॅन चालू आहे माझा आणि या फॅनमध्ये अशा प्रकारे याच्या लेवल 1ला आवाज येतो आहे. आता लेवल 2 कसं ऑन करायचं, पुन्हा तुम्हाला इथे जे स्विच ऑन स्विच ऑफचं बटन दिसत आहे ना, त्यावर सिम्पली क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर ना या ठिकाणी 2 वेळेस हा जो ग्रीन लाईट आहे 2 वेळेस ब्लिंक होईल, म्हणजे लेवल 2चं नॉईज कॅन्सलेशन जे आहे ते ऑन झालेलं आहे. आता सेकंड स्टेपचं नॉईज कॅन्सलेशन, सेकंड लेवलचं नॉईज कॅन्सलेशन ऑन झाल्यावरती अशा प्रकारे आवाज येतो. फॅन सुरू आहे, बाहेरचा थोडाफार आवाज आहे. मी आतापर्यंत जेवढेही व्हिडिओज बनवलेले आहेत फॅन बंद करून एसी चालू करून व्हिडिओज बनवलेले आहेत, तरी देखील एसीचा थोडाफार आवाज सुरू होता. आता फॅन देखील चालू आहे आणि एसी देखील चालू आहे. तर सेकंड लेवलला अशा प्रकारे माईकचा आवाज येतो. आता आपण थर्ड लेवलचं नॉईज कॅन्सलेशन करणार आहोत आणि माईकचा आवाज बघणार आहोत कसा आहे तो. सो पुन्हा एकदा तुम्हाला ना इथे थोडंसं प्रेस करायचं आहे. इथे प्रेस केल्यानंतर तुमचा हा ग्रीन लाईट जो आहे ना तो 3 वेळेस ब्लिंक होईल, म्हणजे थर्ड लेवलचं नॉईज कॅन्सलेशन ऑन होईल. तर हे बघा या ठिकाणी 3 वेळेस लाईट ब्लिंक झालेला आहे. याचा अर्थ आपलं थर्ड लेवलचं नॉईज कॅन्सलेशन जे आहे ते ऍक्टिव्ह झालेलं आहे आणि तुम्हाला आता फरक दिसत असेलच. फॅन सुरू आहे, एसी सुरू आहे, तरी देखील या फॅनच्या आणि एसीच्या आवाजात तुम्हाला हा आवाज किती क्लिअर वाटतो आहे, किती क्लिअर दिसतो आहे. जर तुम्ही आउटडोर जास्त ब्लॉगिंग करत असाल, जर तुम्हाला किचन मध्ये जास्त ब्लॉगिंग करायचं असेल किंवा रेसिपी शूट करायच्या असेल, किंवा जर तुम्हाला व्हॉइस ओव्हर करायचा असेल, व्हॉइस ओव्हर एकदम क्लीन पाहिजे असेल, या गरमीमध्ये या उन्हाळ्यामध्ये फॅन बंद करून व्हिडिओ शूट करणं पॉसिबल होत नाही. एसीचा आवाज देखील तेवढाच घरघर 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 बॅकग्राऊंडला येत असतो. त्यामुळे जर नॉईज कॅन्सलेशन फॅन चालू ठेवून तुम्हाला नॉईज कॅन्सलेशन पाहिजे असेल किंवा आउटडोर तुम्हाला नॉईज कॅन्सलेशन पाहिजे असेल, तर हा ग्रेनारोचा मायक्रोफोन जो आहे तो परफेक्ट आहे, विदिन बजेट आहे. कारण की अशा प्रकारचे माईक्स जर तुम्ही प्रोफेशनली माईक घ्यायला जाल ना, तर त्याची रेंज जी आहे किंवा त्याची प्राइस जी आहे ती खूप जास्त असते. पण ग्रेनारोने अशा प्रकारचे माईक चालू करून किंवा अशा प्रकारचे प्रोडक्ट्स काढून आपल्यासारख्या छोट्या क्रिएटर्ससाठी एक चांगलं काम केलेलं आहे. खूप अंडर बजेट माईक आहे हा. जसा हा याचा परफॉर्मन्स आहे त्या हिशोबाने माईक जो आहे खूप अंडर बजेट आहे, तुम्ही नक्कीच घेऊ शकता. तर या माईकसाठी माझ्याकडून बिग थम्सअप असेल. ज्यांना कोणाला हा माईक घ्यायचा आहे, प्रोडक्ट टॅग केलेले आहेत, नक्की चेकआउट करा. आणि जर तुम्हाला अजून माईक बद्दल काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून विचारा. प्रत्येक कमेंटची उत्तर मी नक्कीच देत असते. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी.